नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, भारतामध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामं ही सुरू आहेत। रस्ते विकासाच्या प्रकल्पांमुळे देशातील रस्ते कनेक्टिव्हिटी फारच मजबूत झाली आहे। जिल्ह्यांमधील अंतर हे कमी झालं असून यामुळे नागरिकांना दिलासा मिळतोय। भारताला परियोजनेचे अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून देशभरामध्ये आतापर्यंत हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित करण्यात आलेले आहेत। गेल्या 10-12 वर्षांच्या काळामध्ये देशामध्ये मोठमोठ्या महामार्ग प्रकल्पांची कामं पूर्ण झाली असून महाराष्ट्रातही अनेक प्रकल्प हे मार्गी लागलेले आहेत। अशातच आता राज्याला आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून पुणे ते बेंगलोर दरम्यान नवीन महामार्ग तयार केला जाणार असून यामुळे प्रवासाचा वेळ हा अगदी निम्म्यावरती येईल असं सांगितलं जात आहे। हा महामार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडेल आणि यामुळे या दोन राज्यांमधील नागरिकांना याचा फायदा होणार आहे। या दोन्ही राज्यांचा एकात्मिक विकास या महामार्ग प्रकल्पामुळे साध्य होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। कृषी, पर्यटन, शिक्षण, अध्यात्म आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांना या महामार्ग प्रकल्पाचा फायदा होणार आहे। आता आपण हा नवीन एक्सप्रेसवे नेमका कसा राहणार आहे, याचा रूट कसा राहणार आहे या संदर्भात थोडक्यात माहिती घेऊयात। मित्रांनो, पुणे ते बेंगलोर दरम्यान विकसित होणारा हा नवीन महामार्ग 700 किलोमीटर लांबीचा राहणार आहे। हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील 3 आणि कर्नाटकमधील 9 जिल्ह्यांना जोडणार आहे। राज्यातील सांगली, सातारा आणि पुणे या 3 जिल्ह्यांमधून हा महामार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे। सध्या पुणे ते बेंगलोर दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अगदी 15 तासांचा वेळ लागतो, परंतु हा जेव्हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा हा प्रवास कालावधी 7 तासांवरती येईल। या प्रकल्पामुळे मुंबई ते बेंगलोर हा प्रवास देखील अधिक वेगवान होणार आहे। हा एक 8 पदरी महामार्ग राहणार असून यासाठी 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा खर्च हा केला जाईल। या महामार्गावरती वाहनं 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावतील आणि यामुळे प्रवासाचा वेळ देखील वाचेल। हा महामार्ग दोन्ही शहरांमधील प्रवासांचं अंतर हे कमी करेल। परिणामी इंधनाच्या खर्चात देखील बचत होईल। सध्या या महामार्ग प्रकल्पाचा DPR म्हणजेच तपशीलवार प्रकल्प हा तयार केला जात आहे। जेव्हा हा डिटेल प्रोजेक्ट तयार होईल त्यानंतर या प्रकल्पासाठी प्रत्यक्षामध्ये भूमी संपादनाची प्रक्रिया सुरू केली जाईल। भूसंपादन झाल्यानंतर मग टेंडरिंग होईल आणि टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षामध्ये या प्रकल्पाचं काम सुरू होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलंय। तर मग मित्रांनो, आता पुण्यासाठी ही एक भेटच म्हणली पाहिजे। तर मग यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।